आणि इथे बघितलं असेल संविधान कक्ष इथे बनवले गेलेला आहे. नक्कीच खूपच सुंदर असं आयोजन आपण भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 पर्व तिसऱ्यामध्ये आपण बघतोय. नक्कीच आपण समोर बॅनर बघतोय. अनंत कुंदे साहेब असतील, दीपक कोकाटे असतील, जय अहिरे असतील, तुषारजी मस्के असतील, रितेशजी बनसोडे, सुमित दास, पगारे साहेब आणि नक्कीच एक फोटो कोणाचा आहे तो आमच्यापर्यंत नक्कीच आयोजन कमिटी लवकरच सांगेल आपल्याला. भरत टपाल साहेब मला वाटतं तिथे असतील, त्या बॅनरवर दिसत आहेत. नक्कीच सर्वच चांगलं आयोजन कमिटीचं मनपूर्वक आभार. आपण इथे बघतोय फलंदाज पाठवायचे केदारनाथ 11. दोन्ही खेळाडू दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी मंचावर यायचंय. सामन्याला सुरुवात होते. पूलचा सेकंड राऊंडचा हा सामना आपण बघतोय. प्रतीक आणि मयूर सलामीचे फलंदाज आपण इथे बघतोय आणि गोलंदाज असेल तो मुकेश. मुकेशचा पहिला चेंडू प्रतीकने टोलावून दिलाय कव्हरच्या डोक्यावरून. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आणि चेंडू फेकली करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येला 2 ने सुरुवात. धावसंख्या 1 चेंडू 2 धावा. परंतु प्रदीप कडून चूक होते आणि चेंडू जातोय समोरच्या दिशेला स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये. चौकार. तार फटका बघितला होता. फटका फसला होता. तिथे जात होता प्रदीपच्या हाताच्या वरून गेलाय. नक्कीच आपण इथे बघतोय चेंडू गेलाय 4 धावांसाठी. धावसंख्येला 4 ने गती मिळते. धावसंख्या होती ती 6. पुढचा चेंडू या वेळेस आपण बघतोय नक्कीच प्रतीक थांबवतोय मयूरला. तीन चेंडू 6 धावा. मुकेशचा पुढचा चेंडू या वेळेस समोरच्या दिशेला भिरकावून लावलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार. षटकार. ते प्रतीकने नक्कीच आपण इथे बघतोय 4 चेंडूंमध्ये अक्षरशः 12 धावा कुठून काढल्यात. 1 चौकार 1 षटकार. 5वा चेंडू घेऊन मुकेश यावेळेस गोलंदाजाला इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यास भाग पाडलेलं इथे. पाचवा चेंडू सुद्धा मोठा फटका खेळण्याचा आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेगवान चेंडू होता. चेंडू राहतोय निर्धाव. धन्यवाद मुकेश भाऊ खूपच वेगवान षटक टाकल्याबद्दल. या वेळेस बैठी शॉट मारण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा डॉट बॉल. नक्कीच बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल राहतोय.
जरी चौकार षटकार लगावला गेला असेल तरी 12 धावांमध्ये षटक टाकले, खूपच वेगवान आणि चांगलं षटक टाकलंय म्हणावं लागेल मुकेशला. नक्कीच या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी 12 धावांमध्ये पहिलं षटक टाकलं होतं. या सामन्यामध्ये सुद्धा 12 धावांमध्ये षटक टाकलेलं आपण इथे बघतोय. चला जास्त टीम मीट घ्यायची नाहीये, समोरच्या संघाला तुमच्याच संघाला नक्कीच उजेडामध्ये सामना खेळायचा आहे. दुसरं षटक घेऊन येतोय तो जिमी, वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं. यावेळेस रिवर्सचा फटका यशस्वी ठरतोय, जातोय चेंडू सीमारेषेच्या दिशेने, 4 धावांसाठी चौकार. यावेळेस मयूरच्या बॅट मधून निघालेला पहिल्या चेंडूवरचा फटका आपण बघितला, 4 धावांसाठी गेला होता. दुसरा चेंडू यावेळेस सुद्धा स्विचेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण इथे बघतोय फटका फसतोय. नक्कीच चेंडू राहतोय निर्धाव. धाव संख्या झाली ती 16 धावा, 2 चेंडू 16 धावा. चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल इथे जिमीचा. पहिल्या चेंडूवर चौकार टाकल्यानंतर कोणताही दबाव घेतला नाहीये स्वतःवर. टप्पा चांगला, पुन्हा एकदा बघतोय आपण, टप्पा चांगला ठेवलाय. यावेळेस हलक्या हाताने चेंडू ढकललाय आणि 1 धाव काढली जाते. धाव संख्येला 1 ने गती मिळते. धाव संख्या होते ती 17 धावा. जिमीचा पुढचा चेंडू यावेळेस स्ट्राइक एंडवर असेल. प्रतीक समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच जर या चेंडूवर बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला असता तर नक्कीच चांगला फटका दिसला असता आपल्याला हा, परंतु यावेळेस चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आणि चेंडू राहतोय निर्धाव. यावेळेस फटका बसत नाहीये, यावेळेस फटका जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. वन टू गो. जिमीचा शेवटचा चेंडू. नक्कीच प्रतीक चांगली बॅटिंग करतोय, यावेळेस चांगला फटका खेळलाय. 1 बाउन्स, पुन्हा एकदा जातोय चौकार. नऊ चेंडू 22 धावा कुठून काढल्यात आपण इथे बघतोय. संघाची धाव संख्या झाली आहे 2 षटकानंतर 27 धावा. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय तो प्रतीक. नक्कीच इथे आता तिसरा षटक घेऊन आलाय तो प्रदीप पंडित. बघावं लागेल आपल्या संघासाठी काय करतोय प्रदीप. चांगलं पुनरागमन करून द्यावं लागेल जर आपल्या संघाला विजयासमीप जायचं असेल तर विकेट घ्यावी लागेल. आपण इथे बघतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 27 धावा. यावेळेस चेंडूनी चांगली उसळी घेतली, चांगला कट दिला आणि एक चोरटी धाव घेतली गेली आहे. धाव संख्येला 1 ने गती मिळते. धाव संख्या होते ती 28 धावा. जास्त
वेळ घ्यायचा नाहीये. हेलिकॉप्टर नक्कीच इथे बघतोय रिव्हरचा फटका स्विच केलाय, चेंडू जातोय वन बाउन्स, चौकार. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिले ते प्रतीकने. आपण बघतोय धावसंख्येला 4 ने गती मिळताना धावसंख्या झाली ती 32 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु बाउंड्रीलाईनचा खेळाडू तिथे येईल, फेकी करेल, तोपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्येला 1 ने गती मिळते. धावसंख्या होते ती 33 धावा. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय तो प्रतीक. प्रदीपचा पुढचा चेंडू, यावेळेस कुठला शॉट होता नक्की काहीसा कळाला नाहीये. पूर्ण गोल फिरून त्याच जागेवर आला, परंतु चेंडू कुठे गेला फलंदाजाला काहीसा समजला नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. नक्कीच आपण इथे बघतोय प्रदीप समोर आहे तो मयूर, आणि मयूरने यावेळेस चांगला फटका खेळलाय. बाउंड्री लाईनचा खेळाडू येईल, बाउंड्री लाईनच्या खेळाडूकडून थोडीशी चूक, त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून काढल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 35 धावा. 1 to go. शेवटचा चेंडू होता. नक्कीच इथे फुलटॉस मिळाला होता आणि यावेळेस जातोय वन बाउन्स, चौकार. नक्कीच पंचांकडून तिसऱ्या पंचांना अपील केली जाते. इथे तिसऱ्या पंचांना अपील केली जाते नो बॉल साठी, हाईट नो साठी अपील केली आहे फक्त पंचांनी. नक्कीच आपण इथे बघतोय समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 39 धावा. चांगली फलंदाजी दोन्ही बॅटर्स कडून. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये. जास्त वेळ मी टीम मीट घ्यायची नाहीये, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 4थं षटक घेऊन येतोय तो बाबू. एकोणचाळीस धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 39. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. बघावं लागेल, चांगली फलंदाजी करतोय इथे प्रतीक, ज्याने 11 चेंडूंमध्ये 27 धावा केल्यात आणि मयूरने 7 चेंडू 12 धावा केलेल्या आपण इथे बघतोय. खूपच सुंदर अशी फलंदाजी दोन्ही सलामीच्या फलंदाजांकडून केली गेली आहे. अजून कोणत्या गोलंदाजाला विकेट घेता आली नाहीये. 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे, परंतु विकेट घेता आली नाहीये. 4थं षटक घेऊन आले बाबू. बघायला लागेल ही सलामीची जोडी फोडण्यात यश प्राप्त करतोय का, संघाचा अर्धशतक धावपलकावर लागण्यापासून वाचवतोय का. तो बाबू आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय या शेवटच्या षटकामध्ये पाहावं लागेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. प्रतीकसाठी टाकलेली पहिली डिलिव्हरी. नक्कीच खूपच सुंदर असा चेंडू. चांगला टप्पा जातोय, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. पुढचा चेंडू यावेळेस यॉर्करलेसचा चेंडू होता. टोलावून दिलाय, बघतोय, जातोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार.
चांगला फटका खेळला होता, समोरच्या दिशेला टोलावून दिलेला फटका आपण बघितला. चांगली फलंदाजी करतोय इथे नक्कीच प्रतीक. 12 चेंडू स्वतः वैयक्तिक 33 धावा. यावेळेस फटका फसतोय, बघूया काय होतंय. नक्कीच पंच डॉट बॉलचा इशारा करताना. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धाव संख्या झाली ती 45 धावा. बाबूंची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 3 चेंडूंमध्ये 1 षटकार ठोकला गेलाय, परंतु 2 चेंडू डॉट सुद्धा काढलेत. यावेळेस सुद्धा तसाच काहीसा प्रयत्न, ही जोड गोळी फोडण्यामध्ये यश प्राप्त करतोय बाबू रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि फलंदाज होतोय धावबाद. नक्कीच प्रतीकने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे, कारण आतापर्यंत खूपच आक्रमक अशी फलंदाजी केली आहे त्याने. आतापर्यंत 15 चेंडूंमध्ये 33 धावा कुठून काढल्या. तर नवीन फलंदाज येतोय दीपेश, तो नॉन स्ट्राईक एंडवरच असेल, कारण रनआउट झाला. आपण इथं बघितलं होतं यावेळेस समोरच्या दिशेला फटका खेळलाय आणि ते चेंडू अडवला जातोय का नाही. चेंडू जातोय, वन बाउन्स, चौका. का स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, दाखवून दिलंय. नक्कीच जर त्याला 2-3 चेंडू अजून मिळाले असते तर नक्कीच तो स्वतःच वैयक्तिक अर्धशतक सुद्धा करू शकला असता, परंतु इथे नक्कीच पण इथे बघतोय पुढचा चेंडू यावेळेस आडव्या पट्ट्यामध्ये खेळला गेलाय आणि यावेळेस सुद्धा चेंडू अडवण्याचा चांगला प्रयत्न होता तिथे, परंतु चेंडू जातोय बाउंड्री लाईन पार, चौकार. लगेच विनंती करेल केदारनाथ 11 संघाला का ताबडतोब आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि युवराज जीवान या संघाला सुद्धा विनंती असेल का लवकरात लवकर आपण मैदान खाली करायचे, आपले बॅटर्स पाठवायचे, तुम्हालाच उजेडामध्ये खेळायचंय. नक्कीच हे आयोजन चांगलंय. आज थोडा उशीर झाला, उद्या कोणताही उशीर होणार नाही. उद्या 40 प्लसच्या मॅचेस असतील, त्या बरोबर 9 वाजता चालू होतील असं आयोजकांकडून आम्हाला कळवण्यात येत आहे. ताबडतोब नक्कीच 24 चेंडू आणि 54 धावांची गरज असेल ती युवराज जीवान या संघाला आपण इथे बघतोय. मागील सामन्यात सुद्धा तेवढ्याच 24 चेंडू 54 धावा. भीमटोला समोर सुद्धा हेच आव्हान होतं नक्कीच त्यावेळेस, परंतु 30 चेंडू होते. यावेळेस 24 चेंडू असतील आणि यावेळेस संघ असणार आहे तो केदारनाथ 11 आणि तोच तो संघ आहे ज्याने 12 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना अजय फाउंडेशन संघाला नक्कीच या स्पर्धेतून बाहेर पाठवलंय. तोच तो संघ
केदारनाथ 11. सलामीला आलेले फलंदाज मयूर आणि अर्जुन आपण इथे बघतोय आणि गोलंदाज असेल तो निखिल. मयूरने मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. सामन्याला सुरुवात होते. आपण इथे बघतोय सुंदर असा आयोजन आणि पहिला चेंडू बुलटॉसचा चेंडू होता. रिव्हर्सचा फटका खेळलाय, दिलाय चेंडू टोलावून 4 धावांसाठी चौकार. डीजे आपण इथे बघतोय पहिल्या चेंडूवर चौकार टोकून आपला पुढील पवित्रा काय असणार आहे तो दाखवून दिला इथे बॅटर मयूर याने. पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा तसाच काहीसा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच दिशेला पटका आणि पुन्हा एकदा तोच तसाच चौकार आपण इथे बघतोय. 4 धावांसाठी मिळतोय चौकार. निखिलवर काहीसा दबाव, यावेळेस तो दबाव नक्कीच होता. आपण इथे बघितलंय पंचांचा नो बॉलचा इशारा. नक्कीच आपण बोललो होतो दबाव आहे आणि तो दबाव नक्कीच झुगारू लावलाय. नक्कीच इथे मयूरने नक्कीच धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते. धावसंख्या होते 2 चेंडू 10 धावा. पुढचा चेंडू यावेळेस गॅप मध्ये ढकलून दिलाय, परंतु बाउंड्री लाईनचा खेळाडू जोपर्यंत येईल फेकी करेल तोपर्यंत 1 धाव. मॅच बॉल आलेला आहे. पुढचा चेंडू यावेळी हवेमध्ये असताना बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही. नक्कीच 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस नक्कीच 2 धावा. धावसंख्येला 2 ने गती मिळते. धावसंख्या होते ती 13 धावा. आता 20 चेंडू आणि 41 धावांची गरज सरासरी राखावी लागेल. नक्कीच 12.10 ची आपण इथे बघतोय.
सामन्याला जास्त उशीर करायचा नाहीये, सामना चालू ठेवायचा आहे. निखिलचा पुढचा चेंडू, यावेळेस क्षेत्ररक्षण बदल होतं, त्या क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू येतोय कॉमेंट्री बॉक्स कडे, टू बाउन्स, चौकार. धन्यवाद डीजे. आपण इथे बघतोय सलग चांगली फलंदाजी करताना आपण मयूरला बघतोय. पहिल्या सामन्यात सुद्धा चांगली फलंदाजी केली होती मयूरने, आणि यावेळेस चेंडू काहीसा खाली राहिलाय, त्याला पाठीमागच्या दिशेने भिरकावून दिलाय, परंतु तिथे आउटफील्ड स्लो असल्यामुळे नक्कीच 3 धावांचा प्रयत्न, आणि इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, आणि मिळवल्या त्या 3 धावा. धाव संख्येला 3 ने गती मिळते. धाव संख्या होते ती 20 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 20. अठरा चेंडू आणि 34 धावांची गरज आहे, आपण इथे बघतोय. नवीन गोलंदाज येतोय तो रत्नदीप. मयूरची चांगली फलंदाजी, त्याला 7 मिळते अर्जुनची. पहिल्या षटकामध्ये मिळाल्या तर 20 धावा. निखिलचं महागडं षटक म्हणावं लागेल. आता 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. बघावं लागेल 18 चेंडू 34 धावा मिळवताना नक्कीच समोरचा संघ असेल तो केदारनाथ 11, तो आपला बचाव करण्यासाठी कोणता गोलंदाजाचा वापर करतोय. ते रत्नदीपचा वापर. रत्नासारखा हा फलंदाज जिथून क्षेत्ररक्षक आठवला त्याच दिशेला फटका पुन्हा एकदा खेळला, परंतु बाउंड्री लाईनचा खेळाडू, डीपचा खेळाडू येतोय, चेंडू पकडेल, फेकी करेल, तोपर्यंत पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्येमध्ये 2 ने गती होते. धाव संख्या झाली ती 22 धावा. 1 चेंडू 22 धावा. आता 17 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण असेल ते मैदानावर आपण बघतोय. रत्नदीपचा पुढचा चेंडू, समोर मयूर. यावेळेस सूर्यकुमार यादवचा शॉट, ज्याला आणि यावेळेस बघूया पंचांचा काय इशारा येतोय. पंच काय इशारा आहे, पंचाने नक्कीच थर्ड अंपायर. आणि इथे फलंदाज बाद होतोय. नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज मयूर होतोय बाद. आणि नक्कीच इथे ते धाव घेणं गरजेचं होतं का, कारण मयूर सारखा फलंदाज चांगली फलंदाजी करत होता, तो रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. आता संघ अडचणीत ठरेल. आणि यावेळेस पॉइंट नक्कीच इथे वरून डोलवलं, आणि यावेळेस सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल केदारनाथच्या खेळाडूकडून. आणि यावेळेस 2 धावा पूर्ण. धाव संख्येला 2 ने गती मिळते. धाव संख्या होते 24 धावा.
15 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल आता. आणि यावेळेस सुद्धा चांगला फटका, यावेळेस डायरेक्ट थ्रो नक्कीच लागला असता तर नक्कीच इथे पुन्हा एकदा थर्ड अंपायरला भूमिकेत यावं लागलं असतं. नक्कीच इथे थ्रो वाचतोय आणि आपण इथे बघतोय एक धाव संख्येला एक निगती मिळते. आता 14 चेंडू 29 धावा, 12 पेक्षा अधिकची सरासरी पुन्हा एकदा झालेली आहे. नक्कीच चांगली फटकेबाजी करत होता मयूर, एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच बाद झालाय. या वेळेस अपील केली जाते पंचांकडे आणि पंचांनी अपील धरून उचलली आहे आणि इथे फलंदाज होतोय झेलबाद. धन्यवाद डीजे. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघितलं असेल की चांगली मोठी कट होती आणि इथे पंचांनी अपील चांगली धरून ठेवली आणि इथे बाद झालाय तो बॅटर अंतू. नवीन फलंदाज चाललाय विक्की. आता 13 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण आपण इथे बघतोय. आता सरासरी नक्कीच 12 पेक्षा अधिक झाली. इथे कुठेतरी संघ अडचणीत येतो की काय, त्यामध्ये वाचायचं असेल तर नक्कीच मोठा फटका खेळावा लागेल. परंतु इनर एज लागून चेंडू जातोय पाठीमागच्या दिशेला, बॉर्डर लाईनच्या दिशेला. 4 धावांसाठी चौकार. बारा चेंडू 25 धावांची गरज, जास्त वेळ घ्यायचा नाहीये, सामन्याला सुरुवात करायची आहे. मैदानामध्ये अंधार होतोय, नक्कीच आपल्याला सामना उजेडात संपवायचा आहे. 12 चेंडू 25 धावांची गरज. बघावं लागेल कोणता फलंदाज येतोय धावांची उभारणी करण्यासाठी आणि कोणता गोलंदाज येतोय धावांचा बचाव करण्यासाठी. नक्कीच इथे कर्णधाराने जिम्मेदारी दिली आहे ती गोलंदाज विवेक याला. नक्कीच 12 चेंडू 25 धावांची गरज असताना विवेककडे कर्णधारांनी जबाबदारी दिलेली आहे. सलामीचा फलंदाज अर्जुन अजूनही मैदानावर आहे. विकी नॉन स्ट्राईक एंडला आहे. बघावं लागेल अर्जुन जबाबदारी उचलतोय का मोठे फटके खेळण्याची. नक्कीच आपण त्याची बघितलं असेल तो ग्रीपच्या ठिकाणी नक्कीच रुमाल पकडून फलंदाजी करताना आपण त्याला बघतोय. विवेकचा पहिला चेंडू खेळतोय अर्जुन. वेळेस दांडी गोल. इथे फलंदाज होतोय अकरा चेंडू 25 धावांची गरज आपण इथे बघतोय. गोलंदाज करतोय तो विवेक. विवेक समोर हुसेन. या वेळेस वेगवान चेंडू आपण इथे बघितला. नक्कीच फलंदाजाला काहीच समजला नाहीये. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 10 चेंडू 25 धावांची गरज. सरासरी वाढली आहे, सरासरी झाली आहे ती नक्कीच 15.5 ची आपण इथे बघतोय. या वेळेस फटका खोदून काढलाय, समोरच्या दिशेला फटकावलाय आणि या वेळेस क्षेत्ररक्षकाकडून कोणतीही चूक नाही. अडवला जातोय चेंडू आणि फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण
धावसंख्येला 2 ने गती मिळते. 9 चेंडू 23 धावांची गरज. आणि समोरच्या दिशेला खोदून काढलेला चेंडू जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज होतोय हुसेन झेलबाद. धन्यवाद डीजे. गोलंदाजी केली आहे इथे गोलंदाज विवेकने. आपण इथे बघतोय 4 चेंडूंमध्ये अवघ्या 4 चेंडूंमध्ये 2 गडी बाद केलेत आणि 2 धावा खर्च केले. तर नवीन फलंदाज आला योगेश. बघावं लागेल आता काय करतो योगेश. आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी या शेवटच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके खेळावे लागतील. संघाला पुनरागमन करून द्यावं लागेल, परंतु या वेळेस सुद्धा वाईड यॉर्कर टाकलाय आणि तो काहीसा फलंदाजाला समजला नाहीये. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता सामन्यामध्ये चांगलं वर्चस्व निर्माण केलंय ते केदारनाथ 11 या संघाने. नक्कीच भोलेच्या नावाने नक्कीच हा संघ केदारनाथ 11 आपण इथे बघतोय. आणि पुन्हा एकदा चेंडूनी चांगली उसळी घेतली टप्प्यानंतर आणि फलंदाजाची बॅट खाली राहते. चेंडू जातोय वरून. पुन्हा एकदा डॉट बॉल. चला लवकर सामन्याला सुरुवात करायची, जास्त टीममेट घ्यायची नाहीये. सहा चेंडू 23 धावांची गरज आपण इथे बघतोय. 6 चेंडू 23 धावा. नवीन गोलंदाज आलाय मयूर. 23 धावा. नक्कीच खूप धावा आहेत त्याला बचावासाठी, परंतु फलंदाज समोर काय करतोय पाहावं लागेल. नक्कीच विकी असेल स्ट्राइक एंड वर आता, परंतु आता या वेळेस सुद्धा खोदून टाकलाय. या वेळेस चेंडू घेतोय त्रिफळांचा वेध आणि फलंदाज होतोय यष्टीचे. उद्या सकाळी ठीक 9 वाजता 40 प्लसच्या मॅचेस याच मैदानावर चालू होतील. तरी पहिली मॅच ज्यांची असेल त्यांनी उद्या सकाळी 9 वाजता तयार राहायचंय. बरोबर 9 वाजता सामने खेळण्यास चालू करण्यात येतील. उद्या सामने अतिरिक्त असतील, त्यामुळे बरोबर 9 वाजता चालू करण्यात येतील. इथे बघतोय चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येला 2 ने वाढ मिळते. नक्कीच आता या सामन्यामध्ये वर्चस्व आणि यावेळेस पुन्हा एकदा तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. धावसंख्येला 3 ने गती मिळताना धावसंख्या झाली ती 34 धावा. 4 चेंडू 20 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. 3 षटकारांची तर गरज नक्कीच असणार आहे. इथून एक चेंडू डॉट. सामना केदारनाथच्या बाजूने पुरेपूर. यावेळेस डॉट बॉल टाकला जातोय आणि आता 3 चेंडू 20 धावांची गरज. जर कोणताही अतिरिक्त धाव इथे दिली नाही गोलंदाजांनी तर नक्कीच केदारनाथ 11 या संघाकडे हा सामना पूर्णपणे झुकलेला आपण इथे बघतोय. भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 पर्व 3. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू. फलंदाजाला काहीसा समजला नाही. चेंडू आणि पंचांचा इशारा. बाद.
पुन्हा एकदा बाद होतोय फलंदाज, आलता फलंदाज येतोय, फलंदाज जातोय. नक्कीच आता विकेट हॅट्रिक साठी असेल